भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधवण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक उगमस्थान मंडळ टिमकी पेठ नागपूरच्या वतीने व महात्यागी बाबा झुंजूजीच्या आदेशाप्रमाणे आजचे त्यागाचे हवन कार्य संपून एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता सर्वांचे सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा झुंजूजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तशाच आपल्या सर्वांच्या लाडक्या वाराणसी झुंजूजी डुबरीकर या सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ गोपाल भाऊ दरवेकर यांना माझा नमस्कार जी। तसेच या कुटुंबाचे मार्गदर्शक गोंडवना परिसरातील मार्गदर्शक प्रशांत भाऊ भर्रे काकाजी यांना माझा नमस्कार जी। तसेच आमचे मोठे बंधू बुट्टीबोरी परिसरातील मार्गदर्शक राजेशजी गाटे यांना माझा नमस्कार जी। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक साहेब यांना माझा नमस्कार जी। तसेच मार्गदर्शक राजूभाऊ कामडी यांना माझा नमस्कार जी। तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार जी। पहा आताच काकाजी सांगून गेले हा माईक खोट्याचा नाही आहे, कारण मार्ग हा सत्यावर उभा झालेला आहे आणि सत्यावर उभा झालेला मार्ग आणि याच्याशी जुळलेला प्रत्येक वाईट व्यसन करून आणि वाईट गुणामुळे जुळलेला सेवक हा सत्याच्या मार्गाने सुरू झाला आहे चालण्यासाठी। कारण बाबांनी स्वतःच्या परिवाराचं दुःख दूर करूनही भगवंताला म्हटलं आहे की बाबा माझ्या घरातलं दुःख दूर झालं, नवल नाही केलं, पण मला या जगातील दुःखी कष्टी लोकांचं दुःख दूर करायचं आहे। त्यासाठी बाबांनी या मानव धर्माची स्थापना केली आणि या मानव धर्माच्या याच्यातून प्रत्येक दुःखी कष्टी लोकांशी एक जुळत गेला आणि त्यांचं दुःख दूर करत गेलं। आज हा शोकाचा महासागर तयार झाला। अहो या जगामध्ये दुःखी कष्टी लोक कितीतरी आहे, अजून कितीतरी आहे। लोक मरण पसंत करते पण मार्ग पसंत करत नाही, कारण त्यांना असं वाटते की आम्ही आमच्या घरातले देवधर्म कुठं नेऊन शिरवायचे, कुठं फेकून द्यायचे। अहो या मार्गातल्या बाबांनी सुद्धा कोण्या देवाधर्माचा अपमान केला नाही। हे आपण निगेटिव्ह भावना लोकांपर्यंत तयार केली, कारण बाबांनी कधी कोण्या देवाधर्माचा अपमान केला नाही आणि बाबांनी आपल्याला सुद्धा अपमान करायला लावला नाही। फक्त बाबांनी एकच केला की या जगाला चालवणारा या पृथ्वी तलावर जेवढे जीवजंतू आहेत, जेवढे सजीव लोक आहेत, त्याच्यामध्येच परमेश्वर बसलेला आहे, म्हणजे परमात्मा एक आहे आणि त्या परमात्मा एक या नावावर या मानव धर्माची स्थापना झाली आहे। आणि आपल्याला फक्त त्या एका भगवंताचं दर्शन दिलं आणि त्या भगवंताचे गुण आपल्याला दिले आहेत आणि त्या भगवंताच्या रूपरेषेप्रमाणे आपण आपले कार्य करत आहोत। आपण कोणाची विटंबना करत नाही, कोणाचं काही करत नाही। माझ्या घरी सुद्धा दुर्गा दिवसाची मी सुद्धा देवधार्मिक होतो, पण 9 दिवसासाठी, आणि 9 दिवस मी भगवंत कार्य करायचे, मी 9 दिवस पुण्याचे कार्य करायचे आणि बाकी वर्षभर पाप करायचे। याला मारणे, त्याला मारणे, त्याला दारू पाजणे, जुवा खेळवणे, म्हणजे जेवढे काही याच्यामध्ये जेवढे वाईट शौक आहे तेवढे मी स्वतःही गुणी होतो आणि मी त्या गुणानुसार पैसा कमवून लोकांना सुद्धा व्यसन लावायचं, हे माझ्यामध्ये सगळे गुण होते। सर्व केलं, घरातली 5 एकर जमीन विकली, वडिलाला दुखात पाडलं, कुटुंब सुद्धा दुखी होतं। एकट्याच्या दारू पिण्यामुळे पूर्ण दुखी जीवन झालं होतं माझ्या कुटुंबाचं। माझे वडील परेशान, पत्नी परेशान, पोरं बाळं परेशान, दारू पित होतो, सत्य पोरग जवळ येत नव्हतं, एवढी दुर्दैवी परिस्थिती आपल्यावर आहे। आणि तेव्हा बाईने एका मार्गदर्शकाला भेटले आणि तिला समजलं की या मार्गामध्ये आपण आल्यावर आपला नवऱ्याची दारू सुटू शकते, कारण तिला विश्वास माझ्यावर नव्हता, कारण आपला नवरा हा दुसऱ्याला गुण सांगणार आहे, आपण कसं आपल्या माणसाबाईत जायचं। म्हणून त्या मार्गदर्शकाने सांगितलं, बाई तुझा जर भगवंतावर विश्वास असेल तर फक्त एक काम कर, सकाळी 4 वाजता उठ, आंघोळ कर आणि अगरबत्ती लाव, तू काहीच तुझ्या माणसाला म्हणू नको। तिनं सांगितलं मी माझ्या माणसाला बोलू शकत नाही, त्याने सांगितलं तू माणसाला बोलू नको, तू फक्त भगवंताला बोल, भगवंताला म्हण की माझा नवरा हा मार्गात आला पाहिजे। तिची घरामध्ये अगरबत्ती चालू झाली। माझं एक धोरण होतं, दुसरा कोण काय करत आहे याच्याशी मला घेणं देणं आहे, मी काय करत आहे मी फक्त याच्याशी घेणं देणं होतो। माझ्या जवळ माझ्या सोयऱ्याची पत्नी आली, म्हणे भाऊ
ताई असं जर काम करत आहे ते 4 वाजता उठून अगरबत्ती लावून तुम्ही तिला म्हणू नको. मी म्हणलं बाई तिला तिचं स्वातंत्र्य आहे, ती कोणाची अगरबत्ती लावून मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मी माझ्या घरातली दुर्गादेवी म्हणलं बसवणं बंद करणार नाही, कारण हे 36 वर्षापासून आम्ही जे चालत आलं नगर भोजन देत आलो वर्षाले ते मी बंद करणार नाही. या पद्धतीने मी तिच्यासोबत बोललो. आणि म्हणजे माझा जो अहंकार तयार झाला आणि ते बाई जे माझी पत्नी तिने भगवंताचे गुण जोपणं चालू केले, अगरबत्ती चालू केली आणि ते योग मागितले. पहा शौकांनो, भगवंताची लीला का मी सकाळी 6 वाजेपासून दारू पिणारा माणूस 8 दिवस माझे चांगले गेले. तिच्या भगवंतीचा तिच्यावाल्या अगरबत्तीचा रंग मला दाखवून दिला. मी सकाळी 6 वाजेपासून 500,000 रुपयाची दारू पित गेलो आणि घरामध्ये 10 वाजता पाय टाकला का माझ्या शरीरातली दारू कुठे गेली पता नाही. म्हणजे मी दारू पिलोच नाही. मी सारखं बोलणं आणि माझ्या घरची म्हणायची तुम्ही दारू पिऊन आज आले नाही. अरे मी म्हणून तिला अरे मी किती दारू पिलो, मी 10 ते 15 कोवे दारू पिलो, पण मी घरात पाय दिल्याबरोबर माझी दारू कुठं झाली. मला भट्टीवरून येताना गाडी चालवता येत नाही, घरी गाडी स्टँडवर लावता येत नाही आणि घरामध्ये आल्याबरोबर बिलकुल माझी दारू कुठं गेली हे समजून नाही राहिलं. असं अजून 15 दिवस चालू राहिलं. तिची अगरबत्ती चालू. पहा एक दिवस रातच्यानं घरी आलो आणि मला झोप येणं बंद होऊन गेली. म्हणजे झोपच नाही, 8 दिवस सारखी झोप नाही. म्हणून मी झोप घरी लागत नाही म्हणून मी तिथून उठून बार मध्ये जायचो, तिथं दारू प्यायचो, तिथं झोपायचो. दुपारची झोप तिथं काढायची. भगवंताने सगळे प्रयत्न केले, आखरी शेवटचा पर्याय झाला. 15 दिवसांनी मी घरात झोपलो आणि झोपीमध्ये माझं मुंडकं छाटून फेकून दिलं आणि डायरेक्ट सांगितलं अरे तू सुधरनेवाला नाही घ्या. म्हणजे असा आवाज ऐकू आला आणि माझं मुंडकं छाटून दिलं. मी भरकन उठलो आणि मी असा घाम फुटला आणि एकदम बीपी वाढली. आणि मी माझ्या घरचीला म्हटलं अरे असं कसं झालं, म्हणजे एकदम स्वप्न पडलं आणि मुंडकं माझं छाटून फेकलं. मी अजून झोपलो, अजून मला तेच स्वप्न पडायचं. मग माझ्या घरचीला म्हटलं का हे गुण, तर म्हणे मी जे आतापर्यंत करत आहे त्या भगवंताच्या चरणी मी अगरबत्ती लावली आणि सगळं त्यांना मानत आहे ते मला भेटत आहे. तुम्ही सुधरून जा, तुम्ही एका भगवंताच्या चरणी येऊन जा, चांगल्या मार्गाला सुरुवात करा. मग मी तिला काहीच बोललो नाही. रात्रभर मी विचार केला, रात्रभर डोळे लावले का उघडत हे मुंडकं उडून फेकायचं. मग आखरी तिने सांगितलं भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम मानते की बाबा झुंडू को बघा परमात्मा एक म्हणा आणि योग मागा की भगवंता मला झोप लागू द्या. मी तसा योग मागायला आणि जे झोपलो डायरेक्ट सकाळी 7 वाजता उठलो. घरच्या बाईने म्हटलं तू तयारी कर, म्हणजे तुम्हाला त्याच्या लय पिऊन टाकली. माझ्या 7 जन्म जरी मी भोगले तरी एवढी दारू पेला नाही, एवढी मी पिऊन टाकली. तू तयारी कर. तिला तयारी करून बसवलं आणि डायरेक्ट मार्गदर्शकाच्या गेलो, घरी गेलो. मार्गदर्शकांनी सांगितलं मला रूपरेषा काहीच माहित नाही, फक्त हा मार्ग घेणे आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही असं असं चालू करा. बिलकुल चालू केलं. त्या दिवसपासून भगवत पुन्हा ते मन टाकलं, तेव्हापासून एकही पाऊल सुटू दिलं नाही. आज 5 वर्ष झाली. कट्टर दारू पिणारा की मला सकाळी 4 वाजेपासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दारू लागायची. सांगायचं तात्पर्य एक आहे की आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे विसरून गेलो. या मार्गात आल्यावर माणूस कसं बनून जगायचं हे बाबाच्या मार्गाने आपल्याला शिकवलं. पण मार्गात आल्यावर आपण दारू अनेकामध्ये असताना आपल्याला दारू पित असताना अहंकार चढला नव्हता. आपण नालीत पडून राहायचा अहंकार नव्हता. आपण आपल्याला कोणी लाता मारायचा अहंकार नव्हता. पण या मार्गात आल्यावर फक्त शेवकामध्ये बोलण्यामध्ये अहंकार चालू झाला. दादा हे सगळ्यात मोठा अहंकार आपल्यामध्ये आला. आणि अहंकार जर तुम्ही बाळगत सांग ना तर तुम्ही या मार्गात येऊ नये, कोण्या कामाचे नाही, तुम्ही अनेकामध्ये असल्यासाठी. म्हणून मी म्हणतो या मार्गात आल्यावर बाबांनी सांगितलंय तत्व शब्द नेमाने चाला. तत्व शब्द नेमाने चाला म्हणजे तुमच्या तोंडात गोडवा आणा. अहंकार सोडून द्या. वाणीमध्ये फरक करा. तुमच्या चालीरीतीमध्ये फरक पडला पाहिजे. अनेकामध्ये हा माणूस कसा राहत होता आणि मार्गात आल्यावर हा माणूस कसा राहत आहे हा फरक या अनेकावाल्याला दिसला पाहिजे. तेव्हाच अनेकावाले तुमच्यावर विश्वास ठेवा. नाही तर तुम्ही या मार्गात आल्यावर अनेकवाल्याला तुम्ही लाता मारायला लागले, तुम्ही त्यांच्यासोबत अहंकाराने बोलायला लागले. हा कुठला फरक आहे? हा मार्गाचा फरक नाही, हा तुमच्या अहंकाराचा फरक आहे. हा फरक डोक्यातून काढून टाका. या मार्गात आल्यावर सत्य मनाला प्रेमाने वागण्याची हे शिका आणि तत्व शब्द नियमाचं पालन करा. मनामधला मळ काढा. कोणाबद्दल मळ ठेवू नका, कोण्या शौकाबद्दल नका ठेवू, अनेकाबद्दल नका ठेवू. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या जगामध्ये आले काहीतरी कीर्ती करून जा. मरण येणार आहे. जन्म घेतला, मेलो, पेटवलं, एवढ्या पुढच्या मर्यादित राहू नका आणि अति पैशाच्या मागे लागू नका. मोह आणि माया हे तुम्हाला माणूस घडवत नाही. माणूस घडवते हे फक्त तुमचे विचार आणि तुमच्या घरातले तुमचे
कर्म आणि तुमच्या घरातले संस्कार. म्हणून संस्कार पोराला चांगले द्या आणि तुम्ही मार्गाविषयी काहीतरी जनजागृती करा, चांगले कार्य करा, ज्याच्यावर टाइम असेल त्याला सहकार्य करा, त्याचं जीवन सुधारवण्याचा प्रयत्न तुम्ही करा असं मला वाटते. कारण थोडक्यामध्ये मी थोडंसं बोलणं राबवलं तर मी क्षमा मागतो, कारण अजून अध्यक्ष साहेब आणि टाइम खूप झाला आहे, म्हणून मी माझं 2 शब्द इथं संपवितो. माझ्या हाताने बोलण्यात, चालण्यात, वागण्यात मी मार्गाच्या व्यतिरिक्त काही शब्द टाकले असेल तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, मान त्यागे बाबा झुंजूजीला क्षमा मागतो, आई वाराणसीला क्षमा मागतो, कार्यकर्ते अध्यक्ष साहेबांना क्षमा मागतो आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांना सुद्धा मी क्षमा मागतो. इथे उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना सुद्धा क्षमा मागतो. मला क्षमा करा. सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना मला नमस्कार. नमस्कार. करे भाऊजी सेंड करे भाऊजी. धन्यवाद.